कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे आढावा बैठक गुरुवारी पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. काळे धंदेवाले, जुगारी अड्ड्यांसह तस्करी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश असताना काळ्या धंद्यांच्या साम्राज्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठराखण करणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षकांनी झाडाझडती घेतली. पोलीस मुख्यालयातील विशेष पथकाद्वारे कारवाई करावी लागत असेल तर संबंधित प्रभारी अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलावी लागतील असे खडे बोल पोलीस अधीक्षकांनी सुनावले. सण उत्सव काळात कायदा सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांची गय होणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश त्यांनी प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेत. गणेशोत्सव काळात ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर आणि लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना दिल्या. विसर्जन मिरवणुकीतील साऊंड सिस्टीम दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील रात्री 12 वाजता बंद होईल अशी सक्त ताकीद पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी दिली आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक प्रलंबित गुन्ह्यांचं प्रमाण अधिक आहे. या गुन्ह्यांचा वेळीच निपटारा झाला पाहिजे असे स्पष्ट करून पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी गणेशोत्सव काळात युवती, महिलांची छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर गोपनीय शाखेतील यंत्रणांची करडी नजर ठेवा. गणेशोत्सव मंडळ परिसरात सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीही पदाधिकाऱ्यांना प्रवृत्त करण्याचं आवाहन त्यांनी केलं. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार, शहर उपअधीक्षक अजित टिके, नूतन उपअधीक्षक प्रिया पाटील, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, संतोष डोके, श्रीराम कण्हेरकर, सुशांत चव्हाण, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.